अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या पैशाचा चुराडा होतोय। पूछता है डोंबिवलीकर, कारवाई कोणावर होणार? आमदार राजू पाटील यांचा सवाल। डोंबिवली जिमखाना परिसरात MMRDAने लाखोंचा निधी खर्च करत काँक्रीटचा रस्ता तयार केला। मात्र महिनाभरातच या रस्त्याला तडे गेल्यानं पुन्हा या रस्त्यांची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे। त्यामुळे या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत MMRDAच्या अधिकाऱ्यांना लक्षात करत कारवाईची मागणी केली आहे। अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांच्या पैशांचा चुराडा होतोय। पूछता है डोंबिवलीकर, कारवाई कोणावर होणार असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह खासदार श्रीकांत शिंदे यांना ट्विट करत विचारलाय। MMRDAने महिनाभरापूर्वी लाखो रुपयांचा निधी खर्च करत डोंबिवली पूर्वेकडील जिमखाना परिसरातील रस्ता तयार करण्यात आला होता। मात्र अवघ्या महिनाभराचा कालावधी उलटत नाही तोच या रस्त्याला तडे गेले। MMRDAने पुन्हा हा रस्ता खोदून या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली। त्यामुळेच रस्त्याच्या कामाच्या गुणवत्ता दर्जाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालाय। याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी करत MMRDAच्या अधिकाऱ्यांना लक्ष केलंय। तसेच याला जबाबदार कोण आणि कारवाई कोणावर होणार असा सवाल मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या खासदारांना ट्विट करत विचारलाय। आमदार राजू पाटील यांनी काय केलाय ट्विट? डोंबिवलीमधील रस्त्यांच्या कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। रस्त्यांची कामं करून पुन्हा निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवत रस्त्यांचं खोदकाम सुरू आहे। नुकताच MMRDAच्या माध्यमातून डोंबिवलीच्या जिमखाना परिसरात रस्त्याचं काँक्रिटीकरण करण्याचं काम करण्यात आलं होतं। मात्र आता निकृष्ट दर्जाचा ठपका ठेवून पुन्हा काँक्रीटचा रस्ता खोदण्याचं काम सुरू आहे। डोंबिवलीकरांसाठी मंजूर असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचा बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे चुराडा होत असल्यानं या बेजबाबदारपणाला जबाबदार कोण हे तर डोंबिवलीकर विचारणार ना। पूछता है डोंबिवलीकर, कारवाई कोणावर होणार?